लीला, अंतरच आहे. लीला, इथेच होय तू? मी तुलाच शोधत होते अगं. पार्टनर, जर अंतराताईंनी चुकूनही त्यांचा फोटो बघितला असता तर काय केलं असतं मी? काय उत्तर दिलं असतं मी त्यांना? लीला, अगं काय झालं? कुठे हरवलीस तू? मी तुला न सांगता रूमच्या बाहेर आले हे आवडलं नाहीये का तुला? आय एम सॉरी. नाही नाही, सॉरी काय? आणि तुमचंच घर आहे. तुम्हाला कुठेही जाण्यासाठी कोणाची परवानगी घ्यायची काही गरज नाही. थँक्यू लीला. तू ना माझ्या लहान बहिणीसारखी माझी काळजी घेतेस अगं. बरं, तुझी हरकत नसेल आणि तू चुकीची समजूत करून घेणार नसेल तर एक विचारू? हो विचार ना. मला तुझ्या मिस्टरांशी थोडं बोलायचं. गैरसमज नको करून घेऊस. म्हणजे तू मला अचानक असं तुझ्या घरी घेऊन आलीस. मला कम्फर्टेबल वाटावं, मला बरं वाटावं म्हणून सांगतेस की मी इथे राहिल्याने घरातल्या कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण माझ्या मनाची खात्री पटावी म्हणून मला एकदा तुझ्या मिस्टरांशी बोलायचंय. म्हणजे ते जर ओके म्हणाले, त्यांना जर मी इथे राहण्यात काहीच प्रॉब्लेम नसेल, त्यांनी परवानगी दिली तर मला इथे राहताना अपराधी वाटणार नाही ग. ठीक आहे, काही हरकत नाही. मी सांगते त्यांना तुम्हाला बोलायचंय. ते बोलतील तुमच्याशी. थँक्यू. आजी, आजी ते अंतरात नाही ना. काय? मला वाटलं नव्हतं लीला, तू माझ्या बरोबर असं वागशील. आजी, किती वेळा तुला मी विनंत्या केल्या होत्या. तुझ्याकडनं मी वचन पण घेतलं होतं ना, तू अंतराला घरी आणू नकोस, या घरावर खूप मोठं संकट कोसळेल. पण तू मला दिलेलं वचन डावलून अंतराला या घरात घेऊन आलीस. आजी लीला, तुला माहित आहे, या निर्णयामुळे या घरावर, तुझ्यावर, तुझ्या आणि अभिरामच्या संसारावर, अभिरामवर केवढं मोठं संकट कोसळणार आहे. तुझ्यामुळे, अभिराममुळे मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि अंतराला या घरामध्ये घेऊन यायचं नाही हा निर्णय घेतला होता. पण तू काय केलंस? सॉरी. बस मोडलास निर्णय. आजी नाही, मला हक्क. मोडलंस वचन, घेऊन आलीस ना अंतराला इथे. माझं ऐकून आता मला काय ऐकायचं? या सगळ्याचा तुला, अभिरामला, तुम्हाला दोघांना केवढा मोठा त्रास होणार आहे आणि तो मी नाही पाहू शकणार बाळा, नाही पाहू शकणार. सॉरी. जे काही केलंस ना लीला, हा माफ करण्यालायक पण नाहीये.
आजी, आजी. अब एजे, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. खरंच सॉरी. अंतराताईंना घरी आणण्याआधी मी तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं. आत्ता कुठे तुम्ही तुमच्या भूतकाळातनं बाहेर आलात आणि मी पुन्हा एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या समोर आणून उभा केला. पण पण काय करायला हवं होतं मी? हे जे अंतराताईंनी खूप वर्षे एकटेपणात काढलेत, म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातातनं त्या वाचल्या, पण त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाहीये. इतके वर्ष त्यांचं घर, त्यांचा संसार सगळं असताना सुद्धा त्या तुमच्यापासून लांब राहिल्या. त्यांची काहीही चूक नसताना त्यांनी वनवास सहन केला. आणि आज तर त्यांच्या जगात कोणीच नाहीये असं समजून त्या स्वतःचा जीव द्यायला निघाल्या होत्या. हे सगळं असं घडत असताना मी जर त्यांना इथे आणलं नसतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. हे जे अंतराताईंना तुमच्याशी बोलायचंय. एवढी मोठी परीक्षा नको घेऊ माझीला. एवढं करेज नाहीये माझ्यात. हे जे तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. कदाचित तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर त्यांना जुनं काहीतरी आठवेल. अशा किती वर्ष अजून त्या अंधारात काढणार आहेत? आपण त्यांना त्यांच्या आठवणी परत द्यायलाच हव्या. प्लीज एवढं कराल ना? प्लीज एज. तुम्ही या ना. मला कळतंय की मी तुम्हाला हे असं मला भेटायला बोलवलंय ते तुम्हाला ऑड वाटतंय. पण काय करू,
बोलल्याशिवाय राहावलंच नाही. म्हणजे मगाशी लीलाने घरातल्या सगळ्यांची ओळख करून दिली, पण माझी ओळख करून द्यायची राहिलीच. मी अंतरा सरदेशमुख. पण मला खरंच कळत नाहीये, म्हणजे कसं आणि काय सांगू हे नाही कळत आहे. लीला मला हे असं अचानक घरी राहायला घेऊन आली आणि आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही हे देखील मला माहित नाहीये. पण प्लीज प्लीज मला खरं खरं ते सांगा. माझ्या इथे राहण्याने तुम्हाला काही त्रास तर नाहीये ना? म्हणजे तसं काहीही असेल किंवा कोणाचीही गैरसोय होणार असेल ना, तर प्लीज मला स्पष्टपणे सांगा. मी आश्रमात परत जाईन. तसंही मला एकटीने जगायची सवय झालीच आहे. नाही तुम्ही इथे राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे घर तुमचंच आहे असं समजा. थँक्यू. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुमची बायको लीला खरंच खूप गोड आहे. खरं तर आम्हाला भेटून फक्त 2च दिवस झाले, पण असं वाटतच नाहीये. म्हणजे असं वाटतंय की आम्ही वर्षानुवर्ष एकमेकींना ओळखतोय. खरं सांगू तर माझी तर जगण्याची इच्छाच संपली होती, पण लीलामुळे मला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे. मला आत्तापर्यंत असं वाटायचं की या जगात माझं म्हणावं असं कोणीच नाहीये, पण आता लीलाला भेटल्यानंतर मी हे सांगूच शकते की या जगात माझं हक्काचं कोणीतरी आहे. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. तुम्हाला लीलासारखी बायको मिळाली. पार्टनर तेजींनी आणि अंतराताईंनी एकत्र यावं असंच वाटतं का रे तुला सुद्धा? हेच सांगायचा प्रयत्न करतोस ना तुम्हाला? ए ए ए काय करताय? काय चाललंय हे? ह्या घरात अंतराईंच्या फोटोंना हात लावायची परवानगी नाहीये, हे माहित नाहीये का तुम्हाला? आणि तुम्हाला कळतंय का? एजेंना हे सगळं कळलं तर काय होईल तुमचं? काय विचारतोय आम्ही? मुळात कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे करताय? माझ्या. या तुम्ही. अरे माझ्या सांगण्यावरून? तुमच्या सांगण्यावरून? तुमचा आमच्या सासूच्या फोटोशी काय संबंध? आणि तुम्ही विसरताय का लीलाई? तुम्ही हे आमच्या घरात आला ना, ते आमच्या परवानगीने आलाय. आणि मुळात ते आमच्या सासूबाई आहेत. आमच्या खऱ्या सासूबाई, जी या घरची खरी सून आहे आणि एजंटची खरी बायको आहे. मग तुम्ही कोण आहात त्यांचे फोटो काढायला सांगणाऱ्या? नाही, बरोबरच आहे तुमचं, पण काय ना,
अंतराताईंना असं वाटते की माझं घर आहे, माझी फॅमिली आहे. सर, त्यांनी त्यांचे फोटो असे घरभर लावलेले बघितले ना, त्यांना खूप मोठा धक्का बसेल, ते डिस्टर्ब होतील. म्हणून त्यांना त्रास होऊ नये म्हणून फक्त तात्पुरते मी फोटो काढायला सांगितले. आणि हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी सांगितलं हे ठरवायला? लीला, तुझं बरोबर आहे. दुर्गा, लीला बरोबर बोलती. किशोर, तुम्ही विनाकारण तिची बाजू का घेताय? विनाकारण नाहीये दुर्गा. आणि बघ, मला असं वाटतंय लीला आत्ता जे सांगते ते आपण ऐकायला हवं. ऐकून घे. अंतराईंना आत्ता सगळ्यात जवळची लीला वाटते आणि अंतराईंचा तिच्यावर विश्वासही येतो. आणि बघा, प्रत्येक वेळी हिच्या इंटेन्शन्सवरती तुम्ही डाऊट घेऊ नका. ती बिचारी जेन्युअनली काहीतरी करायचा प्रयत्न करते, तर आपण तिला साथ देऊयात ना. साथ द्या, काय करायचं ते करा. किशोर सर, थँक्यू. अगं लीला, तू का थँक्यू म्हणतेस? खरं तर आम्ही सगळ्यांनी तुझे आभार मानायला हवे. ॲक्च्युली अंतराई आमच्यासाठी काय आहे तुला मी शब्दात सांगूच शकत नाही. आमच्या भावंडांसाठी खूप काही केलंय त्यांनी आणि त्यांना अशा त्रासात बघून आम्हाला खूप त्रास होतोय ग. लीला, तू त्यांना घरी आणून खरंच आमच्यावर खूप उपकार केलेस. तुला एक गोष्ट सांगतो, या घरात तुला कोणाचाही सपोर्ट असो किंवा नसो, पण मी कायम तुझ्या बरोबर आहे. तुला कशाचीही मदत लागली मला सांग, कारण अंतराई भयावहात यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुझी मदत करून मी सगळ्यांना बर्बाद करणार आहे. लीला, अगं राहू दे, मी करते. नाही, असू दे ना, तेवढ्याच गप्पा होतील ना आपल्या. मी करते मदत. लीला, एक सांगू? हो, सांगा ना. मला ना इथे आल्यापासून खरंच खूप छान वाटायला लागलंय ग. म्हणजे इथे येण्याच्या आधी ना खूप खूप प्रश्न पडले होते मला. धाकधूक होती. हे असं अनोळखी ठिकाणी दुसऱ्याच्या घरी जाऊन राहणं कसं वाटेल काही कळत नव्हतं ग. पण इथे आले ना तर मला मला खरंच हे घर आपलंसं वाटलं. म्हणजे परकेपणा जाणवलाच नाही अगं. असं वाटतंय जणू वर्षानुवर्षांची ओळख आहे आमची. तुम्ही आधी इथे आलात का? तुम्हाला काही आठवतंय का? नाही ग, इथे इथे तर मी पहिल्यांदाच आले. पण लीला, ते असतं ना, काही घरच अशी असतात जी जी आपली वाटतात. आणि तसंही हे घर तुझं आहे ना, मग तुझ्यासारखंच असणार. ह्या घराने देखील मला काही तासातच आपलंसं करून घेतलं ग. माहित नाही का, पण राहून राहून असं वाटतंय की ह्या घराशी माझं काहीतरी नातं आहे.